धनंजय बोडारे समर्थकांची पोलिसांकडे धाव। सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणात नाव ओढल्याचा आरोप। उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांचे नाव आढळले। मात्र हे नाव जाणूनबुजून गुंतवले असल्याचा आरोप करत बोडारे समर्थकांनी व उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांनी पोलिसांकडे धाव घेतली। 100हून अधिक शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना निवेदन देत चिठ्ठीची सखोल तपासणी करून बोडारे यांना न्याय द्यावा, तसेच परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना भेट देऊन या प्रकरणात सखोल चौकशी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक नागरिक यांनी केली आहे। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज। याचा आणि तपासाचा काय संबंध आहे? स्टेशन डायरीमध्ये नोंद असते, पोलीस स्टेशनमध्ये कोण आलं, काय बोललं, काय झालं त्याची नोंद असते, त्याचा आणि तपासाचा काही संबंध नसतो। माहिती अधिकारानुसार त्याचे बसते, त्या पद्धतीने तुम्हाला जी आवश्यक आहे ती माहिती त्याला काय अशी मागची खूप वर्षांची पार्श्वभूमी असं काही नाही, तो स्पॉन्टेनियस झाला बाबा। त्या दिवशी जी घटना घडली त्याच्यामुळे ती डिस्टर्ब झाली असेल, आम्हाला कोणाबद्दल म्हणजे रोष नाही। परिमंडल 4चे डीसीपी गोरे साहेब यांना आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जो गुन्हा दाखल झालेला आहे आमच्या जिल्हा प्रमुखांवर, त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेने कुठल्याही दबावाला बळी पडू नये आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता फेर चौकशी या केसमध्ये त्यांनी करावी आणि योग्य तो न्याय आम्हाला द्यावा। कारण आमचं विशेषतः असं म्हणणं आहे, त्यांचा कुठलाही संपर्क त्या महिलेशी नसताना जाणून बुजून यांना त्या गुन्ह्यामध्ये सामील केलं गेलं आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की जे खरे आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा द्या, आम्ही त्याला आमचा विरोध नाही, परंतु जे याच्यामध्ये इनोसेंट आहेत त्यांना कुठेतरी होण्याचं काम या केसमध्ये केलं गेलं आहे ते कुठेतरी होऊ नये प्रशासनाकडनं, अशी आमची त्यांना विनंती आहे। आणि तसं निवेदन देखील आज आम्ही सर्व उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही आज दिलेलं आहे। थँक्यू। सन्माननीय जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे साहेब यांच्यावर काल जो काय खोटा FIR दाखल झालेला आहे की आत्महत्यास प्रवृत्त करणे, त्याबाबत आम्ही आज निवेदन द्यायला विठ्ठलवाडी व DCPकडे चाललेलो आहोत आणि आता विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या महिला ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांनी जी काय आत्महत्या केली त्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, पण आमच्या ज्या जिल्हा प्रमुखाचा 7 ते 8 वर्ष त्यांच्याशी काही संबंध नाही आणि तिचं भांडण एका जया गोखलानी नावाच्या बाईशी झालेलं असताना आमच्या माणसाचं नाव म्हणजे जिल्हा प्रमुखाचं नाव आज 6 दिवसांनी त्यांनी केलेलं आहे। कारण पहिल्या दिवशी जे काय पंचनामे वगैरे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना काय आढळून आलेलं नाही आहे आणि एक खोटी चिठ्ठी लिहिली आणि सर्व प्लॅन करून राजकीय कारणास्तव हे केलेलं आहे असं आमचं सर्व शिवसैनिकांचं म्हणणं आहे। इथे कार्यकर्त्यांच्या भावना देखील स्पष्टपणे दिसत आहेत। 10 दिवसानंतर चिठ्ठी सापडते, हे संशयास्पद आहे का? हे 100% संशयास्पद आहे, कारण की ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या दिवशी पोलीस पंचनामा करतात, जागेचा करतात, घर झाडझडती करतात व काही चिठ्ठी भेटते का नाही ते पहिल्याच दिवशी बघतात। त्याच्यामुळे हे आम्हाला सर्व संशयास्पद वाटतंय की जिल्हा प्रमुखाला कुठेतरी अटकवायचं व राजकीय पोळी आपली भाजून घ्यायची। कारण निवडणुका यापुढे आलेल्या आहेत, प्रभाग रचना झालेल्या आहेत आणि हा जिल्हा प्रमुख जर आतमध्ये गेला तर राजा आतमध्ये गेल्यावर सैन्य खिळखिळ करायचा प्रयत्न हा सरकारचा आहे। आम्ही माननीय न्यायालयाकडे गेलेलो आहोत, आम्ही अटकपूर्व जामीनसाठी निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये 8 तारीख न्यायालयाने दिलेली आहे। जर न्यायालयाने आमच्या म्हणजे सर्व निष्पक्षपणे तपास करून त्यांनी जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर उल्हासनगर शहर किंवा कल्याण जिल्हा हे आम्ही पुढच्या भविष्यात बंद करू।